रविवारचा दिवस म्हटलं ना की मार्केटमध्ये खूपच गर्दी असते, पण आज जरा आहे ना थोडी कमीच गर्दी होती. कारण आम्हाला पण थोडं लेटच झालं होतं नाक्यावर जायला. तर तिथे ना मस्त अशी ना गावाकडची सांगलीकरांची ना भेळ चालू झाली आहे, ओली भेळ. तीच भक्तीला आणि मला खायची होती. तर भक्तीला म्हटलं तू घे तोपर्यंत, मी इथे बघते जरा. रबर बँड वगैरे होते बाजूला, स्टॉल लागलेलं छोटंसं, तिथं बघत बसले. आणि नंतर मग भेळ वगैरे खाऊन आम्ही पुढे गेलो. तर भक्तीला आहे ना जीन्स घ्यायची होती, म्हणजे आता गावाला जायचंय तर तिला आहे ना हे असं कुर्ता टॉप कधी ती घालतच नाही, पण तरी तिला म्हटलं बघ ट्राय करून कसं दिसतंय. तर ती बघितलं तिने, पण तिला काय आवडलं नाही. मग नंतर तिला आहे ना पीटीचे शूज पण घ्यायचे होते. आता एकच दिवसाची स्कूल राहिले फक्त, पीटीचा पिरियड राहिलाय, पण त्या दिवसासाठी का होईना पण तिचं चाललेलं नाही, मम्मी मला टीचर लोक ओरडतात, मला पीटीचे शूज घ्यायचेच आहे. तर म्हटलं जाऊ दे आता, कधी नाही कधीतरी घेणंच आहे. मग म्हटलं चला आलो यायचं तर घेऊन टाक म्हणून. मग तिला पीटीचे शूज घेतले आणि मग पुढे आलो बेकरीतून थोडेसे बटर घेतले. आणि मग पुढच्या जिथे आम्ही नेहमी तिला कपडे घेतो ना तिथेच आलो. त्या दुकानातच तिला आवडतात कपडे आणि व्यवस्थित तिला फिटिंगला पण बसली आणि चॉईस पण व्यवस्थित झाली. मग जीन्स घेतली आणि मग घरी आलो. तर आता म्हटलं उशीर पण झालाय, मग स्वयंपाकाला लागलंच पाहिजे. पण स्वयंपाक करायचं तर काय, चपात्या होत्या 2-4 घरी, म्हणजे नाही का डब्यात. तर त्यामुळं म्हटलं आता त्या चपात्या पण होतील आणि भाजी पण होती. मग म्हटलं आता काय करावं, शॉर्टकटमध्ये मसाले भातच करावं. आता तिचं नाटक बघितलं, 2-3 दिवसापासून पोटात दुखते तिच्या. पण गोळी वगैरे घेतली आहे, तरी तिचं नाटक असं चालू असतं, आवरगवर काही ना काहीतरी खात असते. सोयाबीन भात वगैरे टाकला आणि सकाळच्या डब्याला भेंडी चिरून घेतली.